प्रशासकीय अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ न करता सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा सन 2024-25चा वार्षिक 823.28 कोटी रुपये असा 29.53 लाख शिलकीच्या अर्थसंकल्पाला आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी प्रशासकीय महासभेत मान्यता दिली। यंदाचा प्रशासकीय अंदाजपत्रक मंजूर करत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ करण्यात आली नाही। आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या स्थायी समितीत मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे यांनी प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त सुनील पवार यांच्याकडे सादर केला। यावेळी नगरसचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते। या प्रशासकीय अर्थसंकल्पात ई बस सेवा, पर्यावरणपूरक अंत्यविधी व्यवस्था करणं, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणं, श्वान निर्बीजीकरण आणि निवारा केंद्र उभारणं, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणं, खेळाडू दत्तक योजना राबवणं, तृतीयपंथीयांसाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी सक्षमीकरण योजना राबवणं, मॉडेल स्मार्ट स्कूल योजना राबवणं, पर्यावरण अहवाल तयार करणं, ड्रोनद्वारे वृक्षगणना करणं, ड्रोनद्वारे मालमत्ता सर्वेक्षण करणं, सांगलीतील उत्पादनाचं जिओ टॅग करणं, कर्मचाऱ्यांसाठी जिओ फेसिंग लागू करणं, सिटी सर्वे क्षेत्राचं सर्वेक्षण करणं, सफाई कर्मचारी यांच्यासाठी मॉडेल हजेरी शेड बांधणं, रणगाडा आणि शौर्य स्मारक उभारणं, महापुरुषांचे पुतळे बांधणं आणि परिसर विकास करणं, घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीनं करणं, मनपाकडून प्रदर्शन केंद्र उभारणं, शेरी नाला SIP सहकारी तत्वावर पाणी उपसा योजना राबवणं, मनपा हद्दीतील पाणीपुरवठा 58 पंपांचं ऑडिट करणं, राष्ट्रीय नदीकृत योजनेसाठी मनपा हिस्सा देणं, माधवनगर रेल्वे ब्रिज अंडरपाससाठी निधी देणं, पत्रकार भवन उभारणं, अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी SMKC क्लब उभारणं आदी प्रमुख योजना आणि संकल्प यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आलेली असून हा अंतिम अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी मंजूर केला। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचं आज अंदाजपत्रक आमच्या प्रशासकीय सभेमध्ये आम्ही मंजूर केलेलं आहे। हे अंदाजपत्रक जर आपण पाहिलं तर एकूण 823.28 कोटीचं हे अंदाजपत्रक आम्ही सादर केलेलं आहे आणि याच्यामध्ये 29,33,000 रक्कम इतके शिलकेचं एक अंदाजपत्रक सादर केलेलं आहे। या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही दरवाढ आणि करवाढ नसलेलं हे अंदाजपत्रक आम्ही सादर केलेलं आहे आणि या अंदाजपत्रकामध्ये आपण नागरिकांचं आरोग्य आणि शिक्षण याच्यावर भर दिलेला आहे। त्यासाठी भरीव अशा तरतुदी केलेल्या आहेत, पाणी पुरवठ्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत आणि काही ठिकाणी आपण चांगल्या योजनेसाठी पण आपण तरतूद करतोय की नवीन आपण ड्रोनद्वारे सर्वेक्षण करतोय उत्पन्न वाढवण्यासाठी। त्याचबरोबर आपण वृक्षगणना करतोय। वृक्षगणनेबरोबरच आपण डॉग पॉन्ड अँड डॉग सेंटर जे भटक्या कुत्र्यांसाठी आपण निर्बीजीकरण आणि त्यांच्या निवारा केंद्रासाठी आपण व्यवस्था करतोय। त्याचबरोबर ऑफिस प्रणाली, ISO मानांकन, आणखीन त्याबरोबरच आपण पर्यावरण अहवाल तयार करणे, गोकास्ट वापरणे, मल्टी स्पेशालिटी वर्णाली हॉस्पिटल, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरंगुळा केंद्र आणि खेळाडू दत्तक योजना आपण करतोय की महापालिका क्षेत्रातील जे चांगले होतकरू खेळाडू आहेत आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशांना आपण मदत करायची आहे। त्यांना वेगवेगळे साहित्य घेण्यासाठी किंवा त्यांना वेगवेगळा खुराक पुरवण्यासाठी आपण त्यांना दत्तक घेऊन ते फक्त महापालिकेच्या नावानं पुढं राज्य, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण खेळतील। त्याचबरोबर ट्रान्सजेंडर जे आहेत तृतीयपंथी त्यांच्यासाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी या नावानं तृतीयपंथी सक्षमीकरण योजना आपण सुरू केलेली आहे की तृतीयपंथीयांना पण चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्याचा हक्क आहे आणि त्यानुसार त्यांच्यासाठी त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी काही योजना आपण हातात घेतो आहे। त्याचबरोबर शिक्षणासाठी मॉडेल स्मार्ट स्कूल योजना आपण त्यासाठी जवळपास 10 कोटीची तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर आपल्या सांगलीचं एक स्वतःचं एक उत्पादन आपल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅगिंग, जिओलॉजिकल इंडिकेशन म्हणून आपण जसं सांगली जिल्ह्याचं बेदाणा आणि हळदीसाठी GI टॅगिंग आहे तसं महापालिकेचं पण कोणतं टॅगिंग करण्यासाठी जसे मिरजेची तंतुवाद्य असतील किंवा आपली वेगवेगळे बचत गट 700-800 आहेत त्यांचं कोणत्या तरी उत्पादनाला आपण GI टॅगिंग घेतल्यानंतर त्यांचं व्यवसाय वाढेल आणि व्यापार वृद्धी होईल आणि अप्रत्यक्षपणे महापालिकेचं पण उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल यासाठी तरतूद केलेली आहे। दुसरी तरतूद आपली आहे की नवीन सिटी सर्वे करतो की ज्या भागाचा सिटी सर्वे झालेला नाही आणि त्या भागात बांधकाम परवानगी देताना पण अडचणी होतात आणि 7/12वर आपले जरी अपार्टमेंटमध्ये जर अपार्टमेंट घेतले तरी तिथं आपली नोंद होत नाही 7/12वर। त्यासाठी नवीन सिटी सर्वे करण्यासाठी आपण भरीव तरतूद या बजेटमध्ये केलेलं आहे। आपल्या पत्रकार बांधवांच्यासाठी पण आपण पत्रकार भवनासाठी तरतूद केलेलं आहे। त्याच्यासाठी त्यामध्ये तिथं त्यांचं विरंगुळा केंद्र, सुसज्ज सभागृह, इंटरनेट आणि वायफायची सुविधा आपण तिथं देतो आहे। फिटनेस सेंटर करतो आहे। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी क्लब हाऊससारखं एखादं बांधकाम आपण करतो आहे। तिथेही आपण त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुविधा तिथं उपलब्ध करून देतो आहे।
सफाई कर्मचारी आणि शहराची स्वच्छता चांगली राहण्यासाठी जिओ फेन्सिंग ॲपद्वारे आपण त्यांच्यावर नियंत्रण करतो आहे. त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांच्यासाठी आपण मॉडेल हाजरी शेड, ज्यामुळं सफाई कर्मचारी काम करत असताना त्यांना विश्रांती घ्यायची असेल, जेवण करायचं असेल किंवा कुठं त्यांना टॉयलेट बाथरूमची सोय आपण तिथं करून देतो आहे. आपला जो रणगाडा आहे बऱ्याच वर्षापासून जो आपण पडलेला आहे, अडगळीत पडलेला आहे, झाकून ठेवलेलं आहे, त्यासाठी एक शौर्य स्मारक आपण तयार करण्यासाठी तरतूद केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे जे पुतळे आहेत ते पुतळ्यांचं सुशोभीकरण, नाविन्यकरण आणि नवीन पुतळे, जे जुने अस्तित्वातील पुतळे खराब झाले असेल तर त्यासाठी पण आपण पुतळ्यांसाठी पण तरतूद करून ठेवलेले आहे. महापालिकेच्या ISO मानांकनासाठी आपण तरतुदी केलेली आहे. ऑफिस प्रणाली आहे, कागदपत्रांचं आपण स्कॅनिंग करतो आहे. आपण शेरीनाला STPसाठी पण आपण त्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि बजेटमध्ये त्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत. आत्ताचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, पाणी पुरवठ्याचा 56 MLD प्लॅन्ट, त्याच्यामधल्या दुरुस्ती सुरू केलेल्या आहेत आणि नवीन अत्याधुनिक पाणी शुद्धीकरण केंद्रासाठी, वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टसाठी पण आपण तरतूद करतो आहे. पण त्यासाठी वेळ लागेल. यासाठी दरम्यानच्या कालावधीत 56 MLDमध्ये आपण दुरुस्त्या करून चांगल्या पद्धतीचं पाणी आपण लोकांना देण्यासाठी आपण त्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद केलेली आहे. आणि यासाठी सर्व हे अंदाजपत्रक जे तयार केलेलं आहे, या अंदाजपत्रकाची पुरेपूर अंमलबजावणी यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या कामनिहाय आपण अधिकाऱ्यांची नियुक्ती करून अंदाजपत्रकानुसार आपण जमा बाजू किंवा आपल्याकडे उत्पन्न कसं वाढेल आणि ज्या खर्चाच्या बाजू दिलेल्या आहेत त्यामध्ये पण जे वेगवेगळ्या ज्या विकासाच्या योजना आहेत, जे काही बांधकाम असतील, ज्या काही नाविन्यपूर्ण योजना असतील, त्या योजनेसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून हे फक्त बजेट म्हणजे फक्त पोकळ बजेट नसून चांगल्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचं बजेट आपण सादर केलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं या बजेटची काटेकोरपणे, यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सर्व महापालिका अधिकारी, कर्मचारी, माझे सर्व सहकारी आम्ही कटिबद्ध राहू.